नमस्कार, मी जयश्री तोरडमल. आजचा विषय आपला हा आहे की चांगली माणसं नेहमी एकटी का पडतात. आणि छान विषय आहे की जे एकटी माणसं पडतात की चांगले माणसं. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडत असतो की मी इतकं चांगलं आहे, सगळ्यांशी इतकं चांगलं वागतो, बोलतो, हे ते, तरी आपण एकटे पडतो. तर का पडतो? कारण त्याचं हे आहे की चांगल्या माणसामध्ये इतकी चांगली ऊर्जा भरपूर असते की समोरच्या खोट्या माणसाला ती ऊर्जा झेपत नाही. ती ऊर्जा त्यांना ती अजिबात झेपत नाही, त्यांना सहनच होत नाही. कारण चांगल्या माणसामध्ये असे काही गुण असतात ना, ते त्यांना समजत तर नाहीतच आणि ते त्यांना झेपत पण नाहीत. चांगली माणसं कशी असतात, नेहमी फटकन बोलणार असतात, खरं बोलणार असतात, खोटं त्यांना अजिबात जमत नाही. ते दुसऱ्यांसाठी सतत धडपड करत असतात. काहीतरी दुसऱ्यांचं चांगलं व्हावं असं त्यांच्या मनामध्ये सतत कुठंतरी असं वाटत असतं. आणि असे भरपूर असे चांगले गुण असतात चांगल्या माणसामध्ये की ते समोरच्याला समजत तरी नाहीत, नाहीतर त्यांना झेपत तरी नाहीत. त्यामुळं चांगली माणसं आहेत ना, नेहमी एकटं पडतात. त्यामुळं आपण जरी एकटं राहिलो तरी आपण स्वतःला आपला आत्मविश्वास कमी करून घ्यायचा नाही की तो माझ्याशी बोलत नाही, ते माझ्याशी बोलत नाही, मी एकटी पडले. अहो, तुम्ही इतके महान आहेत, तुम्ही इतके भारी आहेत की ते तुमचं जे माइंड आणि त्याचं माइंड पूर्ण वेगळं आहे. ते त्यांना झेपत नाही. चांगले माणसं कोणाविषयी कधी वाईट बोलत नाहीत, दुसऱ्यांचे विषय काढून मांडून बसत नाहीत, त्यांच्या चर्चासत्र वगैरे करत नाहीत. ते सतत म्हणजे आपल्या विचारांमध्ये धुंद असतात आणि चांगले विचार, चांगले मार्ग, चांगले नियम सतत ते दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते समोरच्याला जमत नाही. म्हणजे त्यांना ती तेवढी पावरच नसते सहन करून घ्यायची. आता बघा, चांगले वयस्कर व्यक्ती पण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतातच की सगळ्यांना, पण ती कोणी ऐकायला तयार असतं का? नसतं. आणि असे बघा तुम्ही, किती पण चांगले चांगले व्यक्ती आहेत ना, चांगलं कुणाला आपण सांगायला गेलो ना, ते पटकन त्यांच्या लक्षात बसत नाही आणि ते बसवून पण घ्यायचं नसतं त्यांना. कारण ती त्यांची वेळ आलेली नसती त्यावेळेस. चांगलं ऐकून कोण घेतं? ज्याचं पुढं चालून चांगलं होणार आहे, अशा लोकांना देव त्या चांगल्या गोष्टी ऐकायला देतो आणि चांगल्या मार्गावर पाठवतो. त्याचे पण नियम आहेत. ज्यावेळेस आपल्याला काही चांगलं ऐकायला मिळतं, कुठनंही कशाहीद्वारे, माणसांच्या म्हणा, यूट्यूबच्या म्हणा, पिक्चरच्या म्हणा, पेपरच्या म्हणा, टी व्हीच्या म्हणा, कोणत्याही मार्गावरून जर आपल्याला चांगल्या गोष्टी जर कानावर पडत असल्या ना, तर समजायचं की हे देवच आपल्याला काहीतरी चांगलं सांगतोय की आपल्याला पुढं जाण्यासाठी हे चांगले मार्ग देव दाखवायला लागला. हे सुद्धा माइंडमध्ये बसवून घेणं सुद्धा, त्याला सुद्धा पावर लागते. आणि ती पावर जी असते ना, ते ज्याला देवाने चांगलं होणार आहे ज्याचं, त्यालाच ती पावर दिलेली असते. तेव्हाच ते असे व्हिडिओ म्हणा किंवा कोणतंही काही म्हणा, चांगल्या गोष्टी म्हणजे त्याच्यापर्यंत ते पोहोचत असतात. आणि वाईट माणसाला हे सहन होत नसतं, कारण त्याचे आणखीन त्याला त्याचं कर्माच्या भोगताना आणखीन भोगायचे असतात. त्यामुळं चांगल्या गोष्टी तो ऐकूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही आणि करूही शकत नाही. हे सगळं नियतीचा खेळ आहे. हे सगळं सृष्टी जी चाललेली आहे ना, हे सगळं देवाचा खेळ आहे. जोपर्यंत आपले योग्य वेळ येत नाही, जोपर्यंत आपल्याला आपला योग्य मार्गाकडे जाण्याचा आपल्याला काही आभास होत नाही, तोपर्यंत असे काही गोष्टी आपल्याला समजत नाही, त्याच्यापासून आपण लांब असतो. आणि ज्यावेळेस आपली चांगली वेळ येणार असते, त्यावेळेस अशा गोष्टी आपल्या कुठूनही कशाही कानावर पडतात आणि आपले चांगले मार्ग सुरू होतात. त्यामुळं आहे ना, कोणीही आहे ना, चांगल्या माणसांनी, आपल्याला तर माहिती आहे ना आपण चांगले, आपण दुसऱ्याविषयी नेहमी चांगला विचार करतो. आपलं आपलं मन तर सतत आपल्याला सांगत असतं की आपण चांगलं आहे. मन आपलं आपल्याला सांगतं ना आपण चांगलं आहे,
आपण नक्कीच चांगला आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला ती समोरची वाईट व्यक्ती आहे, सगळे 10 जण म्हणतात त्याला वाईट आहे आणि तो एकटाच म्हणतोय की तो चांगला आहे, तर समजायचं की अजूनखीन त्याची सुधारायची वेळ आलेली नाही, त्यामुळं तो स्वतःला चांगला समजतो. आणि आपण आपल्याला काही असं नाही समजायचं की मी वाईट आहे म्हणून सगळ्यांनी मला लांब टाकलं, तसं नाही. आपण चांगले आहेत, तुम्ही सुद्धा चांगले आहात. तुमच्याजवळ अशी शक्ती आहे, अशी पॉवर आहे, सत्याची पॉवर तुमच्याजवळ खूप आहे, ती खोट्याला सहन होत नाही. त्यामुळं देव खोट्या माणसाला सत्यापासून लांब ठेवतो. चांगल्या माणसाला देव नेहमी वाईट माणसापासून लांब ठेवतो. कारण का की चांगल्या माणसाला त्या वाईट माणसापासून काहीही त्रास झाला नाही पाहिजे. देवाच्या भक्ताला त्या वाईट माणसापासून त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळं त्या वाईट माणसाला देव लांब ठेवत असतो. त्यामुळं आपण असा विचार करत बसायचं नाही की मी एवढं चांगलं वागून माझ्यापासून हे लांब का आहेत, किंवा मला सगळे वाईट का समजतात, मला वाईट का मानतात. कारण तुमच्याजवळ तेवढी मोठी पॉवर आहे देवाने दिलेली की ते त्यांना सहन होत नाही, त्यामुळं मानतात. त्यामुळं आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण देवाचं सतत नामस्मरण करत राहायचं. त्यामुळं आपलं मन इकडं तिकडं विचलित होणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही आणि आणखीन चांगले चांगले गुण आपल्यामध्ये येत जातील. नमस्ते.